निधी मंजूर करण्यासाठी मंत्रालयात 6,37,000ची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या कक्ष अधिकारी विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड हा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत काही धक्कादायक दावे करतानाही दिसतोय। कुंभमेळ्यासाठीच्या 1021 प्रकारच्या कामांचं टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहेत आणि त्यातून आपल्याला कोट्यवधींचं कमिशन मिळणार आहे, असा दावा या विलास लाडनं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं दिसतंय। उद्या तू मुंबईमध्ये या दिवसभर कुठं आहेस? मी घरीच आहे, कारण उद्या परवा सुट्टी म्हणून म्हणाले मी साहेब तसं चाललोय कुठं माहिती का, आपल्या ह्याला चाललोय बघा, ते एअरपोर्ट पोर्ट कुठं बनते बघा, नवीन पोर्ट तिकडं पुढे ह्याला वाढवण, हा वाढवणला चाललोय मी। आणि माझ्यासोबत ठीक आहे, मग एक काम कर, मग या उद्या परवा तेरवा कवा एक काम कर, नाही सगळ्या सोपं सांगू तुला, हा हा व्हॉइस कॉलवर आपण बोलू। किती वाजता? आता मी जरा गाडी पकडायच्या ट्रेन मध्ये, हो निवांत बोलू आपण। तर मी किती वाजता करू सांग व्हॉइस कॉलवर? विषय काय एवढा काही सिरियस नाही, हो पण आपल्याला खूप मोठं काम मिळालंय टेंडरिंगचं। हो 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 आणि त्याच्यात 1024 प्रकारचे टेंडरिंग आहेत। तुझे जेवढे ओळखीचे लोक आहेत ना, हो हो त्यांना आपलं मॅनेज करून टेंडर देणार विषय आहे। फक्त कोणाला म्हणू नको। कुंभमेळा नाशिक 2027 जानेवारी, 15,000 कोटीचं बजेट आहे टोटल। 15,000 कोटी, 15 कोटी नाही, 15,000 आणि कोटी। अरे बापरे, चाललं हा, म्हणजे सगळं झालंय। केंद्रानं दिले, काही राज्यांनी काही निधी येऊन पडलाय अकाउंटला। हे घेतले तंबू जे आहे ना, तंबूचे काम घेतले 38 कोटीचं माझ्या मित्राकडून। ते सगळं पर्सेंटेज गिरीश महाजनचे इन्चार्ज आहे त्या श्रीहंस कुंभमेळ्याचं। मंत्री कोण आहे इन्चार्ज? गिरीश महाजन। महाजन पासून ते खालच्या क्लर्क पर्यंत सगळ्यांचं पर्सेंटेज फिक्स केलंय। आणि मला 500 कोटीचा मला कोटा आलाय कामाचा। तर 500 कोटीत आपण काय काय टेंडर आतापर्यंत जवळपास 78 ते 80 कोटीचं मी कामं घेतले मंजूर करून। त्याची ट्रेंडिंग आपल्याच माणसाला। आता मी सध्या टेंट, ई टॉयलेटचं एक घेतलंय आणि एक घेतलंय नाश्ता आणि जेवणाचं। म्हणजे त्या तंबू मध्ये नाश्ता जेवण पुरवायचं। 700 तंबूचं काम घेतलंय मी।